भाजपच्या संसदीय मंडळामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता। योगी फडणवीस आणि हिमंत बिस्वा शर्मा यांची नावं चर्चेमध्ये। महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर सखोल चर्चा झाल्याची माहिती। तर रखडलेली महामंडळ डीपीडीसी निधीचा नेत्यांनी घेतला आढावा। महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब। भाजपला 48%, शिवसेनेला 29%, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ देणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिका विद्यार्थ्यांसाठीची उत्तनच्या केशवसृष्टीतील सहल वादामध्ये विद्यार्थ्यांवर विचारधारा लादण्याचा प्रयत्न असल्याचा काँग्रेसचा आरोप। जेनझींना आकर्षित करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे मैदानात। मुंबईमध्ये श्रीकांत शिंदे जेनझींसोबत संवाद साधणार। आज सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। अश्लील मजकूर प्रकरणी गुन्हा, रुपाली चाकणकरांकडून तक्रार दाखल। खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून बदनामी केल्याचा आरोप। आता चायनीज फूड एफडीएच्या रडारवर। मुलुंड आणि माहीममधील 2 चायनीज खाद्य आस्थापनांवर एफडीएची कारवाई। महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकरांमध्ये जुंपली। भाजप अध्यक्ष अमित साटमान समोरच दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी। खात्रीलायक सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। कांद्याच्या भावात वाढ होताच केंद्र सरकार अलर्ट मोडवर। नाफेडकडून साठवण्यात आलेला 840 टन कांदा आज लासलगावहून विशेष मालगाडीनं दिल्लीला पाठवणार। आणि साखरेचा दर महागल्यामुळे कटिंग चहाचा दर 15 रुपयांवर जाणार असल्याची माहिती। टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय होण्याची शक्यता। नागपुरातून एक मोठी बातमी। नागपुरात पुन्हा सुरू झालेला आहे आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल राहुल गांधी यांनी घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामुळे या आंदोलनाकडे आता देशाचं लक्ष वेधलंय। आदिवासी विकास विभागाच्या कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांचा रात्रभर ठिय्या सुरू होता। तर वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन आहे। आदिवासी विद्यार्थ्यांनी मंत्री अशोक उईके यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर आंदोलन 22 ऑगस्टला स्थगित केलं होतं। मात्र आता पुन्हा कालपासून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। आंदोलनात वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नागपुरात पुन्हा विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। आता कालपासूनच हे आंदोलन सुरू झालंय, नेमक्या काय मागण्या? नक्कीच गेल्या 10 दिवसाआधी देखील अशाच पद्धतीचं याच आदिवासी कार्यालयामध्ये या आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। हॉस्टेलमध्ये प्रवेशाची जी मर्यादा सरकारनं नव्या GR मध्ये टाकली होती ती मर्यादा असेल आणि इतरही ज्या सोयीसुविधा आदिवासी विभागांकडून विद्यार्थ्यांना दिल्या जातात त्याला घेऊन हे सगळं आंदोलन होतं। मात्र आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं। मात्र कालपासून पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांना आंदोलनाची हाक दिलेली आहे। त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आंदोलन पुढे ठेवण्याचा इशारा या आंदोलक विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। काल या आंदोलनाची दखल राहुल गांधींना देखील घेतलेली आहे, कारण आपण पाहिलं होतं की छात्र की गुंज या कार्यक्रमामध्ये एका आदिवासी विद्यार्थिनीनं त्यांचे प्रश्न राहुल गांधींसमोर मांडले होते आणि त्यानंतर राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं। त्यामुळे आता हे आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन देश पातळीवर पोहोचलेलं आहे आणि आता देशातून या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे। आदिवासी विद्यार्थ्यांचे काही नेते आपल्यासोबत आहेत। मला सांग, 10 दिवसाआधी तुम्ही आंदोलन स्थगित केलं होतं, आज पुन्हा आंदोलनाची हाक दिलेली आहे, काय पार्श्वभूमी आहे, काय नवीन मागण्या यावेळी?
सर जे स्थगिती हा विषय आहे, कुठेतरी प्रकल्प स्तरावर स्थगिती दिलेली नव्हतीच. आम्ही 10 दिवसापासून निरंतर साखळी आंदोलन आमचं चालूच होतं. जेव्हा आम्ही 10 दिवस बसलो पण कुठेतरी सकारात्मक भूमिका शासन आणि प्रशासन घेताना दिसले नाही. आणि इथल्या नागपूरच्या विद्यार्थी प्रतिनिधींचं असं म्हणणं होतं की प्रशासनाच्या दबावामुळे आम्ही स्थगित केलं. परंतु आम्हाला जेव्हा विद्यार्थ्यांना घेऊन आलो तर अतिशय यांचं जे बिहेवियर आहे, एखाद्या आरोपींसारखं, एखाद्या गुन्हेगारांसारखं आमच्यासोबत वागले. आम्ही यांना वारंवार नम्रतेने विनंती करत बसलो की मॅडम आम्हाला आत घ्या, शांततेत आम्हाला बसू द्या, आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर नका ठेवू. आमच्या बऱ्याचशा ज्या बहिणी आहे, मुली आहे वसतिगृहाच्या, त्यांची तब्येत सुद्धा खराब होत होती, तरीसुद्धा मॅडम दुर्लक्ष करत होत्या. आणि जोपर्यंत इथलं प्रशासन आमच्या प्रमुख मागण्यांना लक्ष देणार नाही किंवा मंत्र्यांनी आमच्याकडे विशेष केंद्र लक्षित करणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन अद्यापही सुरू आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कुठली मागणी तुमची प्रामुख्यानं आहे यावेळी? मागण्या तर आमचं भरपूर आहेत. म्हणजे त्या प्रकारे जसं GR तर हा रद्दचा होताच, पण आमचे मागणी आहेत की जे 12,500ची जी पदभरती आहे ती पदभरती पूर्णपणे भरली पाहिजे. आणि जप्तलाय आश्रम शाळेसारखे जे विद्यार्थी त्यांच्या सापानं जे दंश केला आणि त्याच्यामुळे जो मृत्यू झाला 3 मुलींचा, त्यांना तर न्याय मिळालाच पाहिजे. परंतु या महाराष्ट्रामध्ये 2 वर्षामध्ये 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू जेव्हा होतो तर त्यांचं म्हणजे पालक कोण हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी बसले राहू. बरं, मला सांग, आता त्यांनी सांगितलं की मुलींना आंदोलनाला त्रास होता, कशा पद्धतीचा त्रास होता, सरकार का तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करताय, काय वाटतं? काल मधलं रात्रीची परिस्थिती बघता मुलींना म्हणजे वॉशरूमला जायसाठी त्यांनी परवानगी नव्हती दिली. त्या आयुक्त मॅडम म्हणत आहे की गेटला लॉक लावा, कोणीही वरती जाऊ नका. त्यानंतर आम्ही खाली वॉशरूम आहे तिकडे मागे गेलो तर त्या वॉशरूमला सुद्धा लॉक लावलेलं होतं आणि तिकडे CCTV सुद्धा आहे. त्यानंतर मग आम्ही काहीतरी न्यूज करून हे बघा तिथे नेट लावलेली आहे, मी त्या नेटच्या मागे आम्ही मुलींना पाठवण्यात आलेलं आहे. पण एवढं म्हणजे गैरजबाबदार कसे राहू शकतात मला हे म्हणायचं आहे. त्या पण एक महिला आहे. काय का लक्ष देत नसेल तुमच्या आंदोलनाकडे, काय वाटतं तुला? सर मला असं वाटते का त्यांना आमची काही फिकरच नाही आहे. पहिली बात तर त्यांना आमची फिकरच नाही आहे. जर त्यांना आमची फिकर असती तर ते आमच्याकडे लक्ष दिला असता. आणि जे आमच्या विद्यार्थ्यांची तब्येती वगैरे होतात त्यांच्याकडे पण लक्ष देत नाही आहेत आणि वॉशरूमकडे पण जाऊ देत नाही आहेत. बरं, आता तुम्ही कालपासून आंदोलन सुरू केलेलं आहे, राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, प्रशासनाने काही तुमच्याशी चर्चा केलेली आहे का? याच्यात काही आता चर्चा पुढे जाता वाटतं तुम्हाला आंदोलनातून तोडगा निघेल? सध्या तरी प्रशासनाने कसलीही आमच्याशी चर्चा केलेली नाही आहे. जेव्हा की इथल्या विद्यार्थ्यांचा आवाज पोलीस प्रशासनाला समोर करून दाबण्याचा प्रयत्न इथं दिसतोय, जो अतिशय चुकीचा आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आमच्या प्रश्नांकडे तुम्ही तरी लक्ष द्यावं. मंत्री तर आमचे लक्ष देण्यास तर इच्छुक नाहीच आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती बघून मी सांगतोय. जोपर्यंत आदिवासी विकास मंत्र्याचा सुद्धा राजीनामा होणार, जे असंवेदनशील आहे, जे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन हे शांततेनं चालू देऊ. जर का 2 दिवसाच्या आत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आमचे सामाजिक संघटना जे आहे, जे आमचे पालक त्या सामाजिक दायित्व निभावतात, हे नक्कीच तीव्र आंदोलन ह्या वसतिगृहाच्या बाहेर किंवा PO ऑफिसच्या बाहेर विद्यार्थ्यांव्यतिरिक्त उभं करतील. नक्कीच आपण पाहतोय की विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीनं पुढे ठेवू. हे आंदोलन करण्यासाठी देखील आता प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांकडून केला जातो. त्यामुळे आता याच्यात काय तोडगा निघतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, उदय अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. कारण राज्यात सर्पदंशामुळे आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पालघरच्या मासवण येथील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. अवघ्या महिन्याभरात याच आश्रमशाळेतील 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. पहिलीत शिकणाऱ्या श्रेयांश शैलेश आंबात या विद्यार्थ्याचा ताप आल्यानं मृत्यू झालाय. मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यातच याच आश्रमशाळेतील 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना तापसरीची लागण झाल्यानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.